दुसरा शब्द आपण शिकलेलो होतो करून घेतलेला आहे. आता याच्यात आपल्याला इव्हेंट नंबर लिहायचे. तुमचे कुठले नंबर लिहायचे? आपल्याला यामध्ये साधारण 2च्या पाढ्यातले 2च्या टेबलमध्ये नंबर लिहायचे आहेत. मग कुठले नंबर येणार? 2, 4, 6, 8, 10, 12, 14 आणि मी त्याच्या पुढे डॉट डॉट दिले, कारण हे नंबर पुढे वाढत वाढत जाणार आहे. सो सगळ्यात पहिला एकदम सोपा असा होता. आता दुसरा दिलेला आहे सेट फॉर इव्हेंट प्राईम नंबर फॉर 1 to 50. तुम्हाला एक सेट तयार करायचा आहे. तो सेट प्राईम नंबर्सचा पाहिजे आणि प्राईम नंबर्स कशाच्या आतले पाहिजे? 1 ते 50च्या 1 to 50च्या आतले आपल्याला प्राईम नंबर पाहिजे. इथे सेटला मी सी नाव दिलेलं आहे, तुम्ही कुठलंही नाव द्या. आपण इयत्ता 5वी पासून शिकत आलेलो आहे बघा की प्राईम नंबर हा कुठला असतो? ओन्ली 2. या सेटमध्ये कुठला आला आन्सर? ओन्ली 2. दुसरा कुठला प्राईम नंबर यामध्ये येत नाही. एकदम सोप्या पद्धतीने बघा. आता तिसरा दिलेला आहे आपल्याला सेट ऑफ निगेटिव्ह इंटेजर. काल आपण सेट शिकलो, त्याच्यात निगेटिव्ह शिकलेलो होतो. या सेटला नाव देऊया आपण बी सेट. आता या सेटमध्ये आपल्याला नावं लिहायची, निगेटिव्ह इंटेजर शोधायचे. निगेटिव्ह इंटेजरची संख्या आपण इथून लिहितो. मी इथे डॉट 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 दिले. फर्स्ट दिले -4, -4 नंतर येतो -3, -2 आणि -1. कारण पुढे 0 आला तर इकडे पॉझिटिव्ह इंटेजर सुरू होतात, म्हणून निगेटिव्हला एंड करायचा -1 ने. कधी निगेटिव्ह इंटेजर लिहिताना -1 शेवटी आला पाहिजे आणि त्याच्या आधीच्या संख्या इकडनं सुरुवातीला आल्या पाहिजे. आता 7 बेसिक साऊंड ऑफ सर्कल सूर. तुम्ही लहानपणापासून सा रे ग म प ध नि सा हे ऐकता बघा, तेच आपल्याला इथे लिहायचंय. इथे आपण डी हा सेट तयार केला. डी सेट ऑलमोस्ट कुठे नाहीये. इथे फक्त हे सूर लिहून घेतले. सा रे ग म पा ध नि सा. 7 बेसिक झाले का मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 हा 6 परत आलेला आहे. 7 बेसिक घ्यायचे. परत आपण या 6कडे आलेलो आहोत. मी वरती तुम्ही स्टॉप होऊन जा. सो हा होता प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला प्रश्न. आय होप तुमच्या लक्षात आलेला असेल. आणि आता आपण दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया. स्टार्ट. प्रश्न दुसरा, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. आता खाली आपल्याला काही सिम्बॉल दिलेले आहे. आपण सिम्बॉलचा पण व्हिडिओ काल केलेला होता आणि त्या सिम्बॉलमधून तुम्हाला यांना काय म्हणतात हे पण दिलेलं आहे. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा 4/3. ई म्हणजे काय असतो? एलिमेंट. आणि हा क्यू हा एक सेटचा नंबर दिलेला आहे. आपल्याला याला इन वर्डमध्ये लिहायचं आहे. मग आता आपल्याला कसं लिहावं लागेल बरं? हा जो 4/3 आहे, 4/3 इज हे सुरुवातीला लिहून घेतलं. हा काय? त्याचा एलिमेंट. मग इथे लिहायचं 4/3 इज अँड एलिमेंट्स. आता एलिमेंट्स म्हणजे काय? हा एलिमेंट्स आहे. कशाचा? 4/3 हा एलिमेंट आहे. कशाचा आहे? सेट ऑफ क्यू. मग इथे लिहिला आपण सेट ऑफ क्यू. याचा अर्थ असा होतो, थोडक्यात आपण बघा अंकात आणि अक्षरात अशा याच्यात लिहितो. आपण जर अंकात लिहिलं तर आपण शब्दामध्ये पुढे लिहितो. सेम तशीच पद्धत आहे. 4/3 तसंच लिहायचा. इन लिहायचं, त्याच्यापुढे इज अँड एवढं लक्षात ठेवा. ईला एलिमेंट्स म्हणतात आणि क्यू हा सेट आहे. कशाचा आहे? म्हणजे क्यूचा सेट 4/3 आहे किंवा क्यूच्या सेटमध्ये 4/3 हे एलिमेंट्स आहेत. आता इथे खाली बघा, या ठिकाणी तुम्हाला एक नंबर दिलेला आहे. फक्त या नंबरवरती इथे एक रेषा दिलेली आहे. ही अशा प्रकारची दिलेली आहे. काल आपण शिकलो या सेटमध्ये दिलेलं होतं की तुम्हाला जर अशी संख्या दिलेली असेल तर तो काय असतो? नॉट इलेमेंट असतो. मग आता इथे करायचं काय? या ठिकाणी फक्त आपल्याला -2 हा एनचा. एन म्हणजे काय? नॅचरल नंबर. -2 इंटिजर आहे. नॅचरल नंबरचा सेट असेल का? नसेलच. मग आपल्याला इथे लिहिताना काय लिहायचंय? -2 अँड नॉट इलेमेंट ऑफ किंवा सेट ऑफ काय नंबर आहे? एन. एनचा हा नंबर -2 हा एलिमेंट नाही. कशाचा नाही? एन या सेटचा एलिमेंट नाही असं याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. स्टार्ट. आता या तिसऱ्यामध्ये दिलेलं आहे बघा की आपल्याला पी हा सेट दिलाय. पी हा सेट सच दॅट म्हणतात त्याला किंवा आपण दॅट पण म्हणू शकतो. यामध्ये असलेले सगळे नंबर हे आपल्याला ऑड नंबर दिलेले आहेत. म्हणजे पी असे याच्यात असलेले नंबर कसे आहे? ऑड आहे. तुम्ही याला दोन पद्धतीने लिहू शकता. तुम्ही असं पण लिहू शकता पीचा जो सेट आहे पी इज ऑल ऑड नंबर्स. एवढ्यात जरी लिहिलं तरी आपलं होतं की पी मध्ये असलेले सगळे नंबर हे ऑड
ही वरची लिपी ही जरी एवढी लिहिली तरी तुमचं उत्तर बरोबर आहे. स्टार्ट. आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला दिले राईट टू एनी सेट. कुठलेही दोन सेट बनवा. हे सेट कसे पाहिजे, त्या सेटला एकदा लिस्टिंग मेथड मध्ये लिहा आणि तोच सेट एकदा काही न बदलता रूल मेथड मध्ये कन्वर्ट करा. एकदम सोपं सेट तयार करूया. जर लक्षात येईल आता लिस्टिंग मेथड मध्ये काय सांगितलं, यादी तयार करायची. फॉर एक्झाम्पल मी सेंटिमेंटचं घेतलं, जे कोणाची स्पेलिंग चुकणार पण नाही आणि तो पूर्ण सेट पूर्ण लिहिला जाईल. वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे and आता हे बघा की या ठिकाणी आपल्याला जो नंबर दिलेला आहे, आपण हे सगळे सेंटिमेंटचे स्पेलिंग दिले, आपल्याला हे रूल मेथड मध्ये कन्वर्ट करायचं. तर रूल मेथड मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे सुरुवातीला हे काय आहे, डेज ऑफ द वीक. मग सुरुवातीला इथे आपण सेटचं नाव लिहिलं. या सेटचं नाव तुम्ही काय देणार आहे ते ठरवून घ्यायचं. इथे सेटचं नाव दिलंय मी सी. मग तुम्ही पण इथे सेटचं नाव जे वरती दिलं तेच खाली द्यायचं. तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता. एक सच दॅट एक्स. सी मध्ये हा सेट लिहिलेला आहे. हे सगळे काय आहे, द डेज इन अ वीक. एका आठवड्यातले हे सगळे महिने दिवस आहेत असं याच्यात येतं. लिस्टिंग मेथड मध्ये सगळ्यांचे स्पेलिंग लिहायचे, तेच रूल मेथड मध्ये काय आहे याचं फक्त स्पष्टीकरणासह एका याच्यात द्यायचं. आय होप तुमच्या लक्षात येत असेल. ज्यामुळे लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड यांच्यामधलं जे एकमेकांमधलं जे संदर्भ आहे, कारण हे लिहिल्यावर हे कसं लिहायचं हे तुमच्या लक्षात येईल. फक्त संक्षिप्त मोठ्या याच्यात द्यायचं आणि हे थोडक्यात द्यायचं आहे. चला नेक्स्ट स्टार्ट. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. तुम्हाला या क्वेश्चन नंबर 4 मध्ये 5 हे सब क्वेश्चन दिलेले आहेत आणि या सब क्वेश्चन मध्ये तुम्हाला इथल्या प्रश्नांना लिस्टिंग मेथड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहिला आहे ऑल द मंथ इन इंडियन सोलर इयर. महिने लिहायचे. कुठले महिने लिहायचे, इंडियन सोलर इयर म्हणजे आपले चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ याचे स्पेलिंग थोडक्यात 12 महिन्यांचे आपल्याला इथे द्यायचे आहे. जर आता सुरू करूया. सेटचं नाव देऊया सेट ए. ओके, चला बघा बरं, आपण सगळे इथे 12 महिन्यांची नावं लिहिलेली आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि लास्ट आहे माघ. ही झाली आपली मराठी महिने 12 ज्यांची नावं आपल्याला इथे लिहायची होती. नेक्स्ट द लेटर इन द वर्ड ऑफ द कॉम्प्लिमेंट. तुम्हाला इथे एक स्पेलिंग दिलेलं आहे. काल मी तुम्हाला या व्हिडिओत शिकवलं होतं बघा की असं जर स्पेलिंग दिलेलं असेल तर त्याचे आपल्याला लेटर तयार करावे लागतात. या सेटला आपण बी नाव देऊया. सेट ऑफ बी हा आपल्याला तयार करायचा आहे. सुरुवातीला हे स्पेलिंग बघू. आता या स्पेलिंग मध्ये एक लेटर पुन्हा पुन्हा आलंय का, हे बघा सी नाही, तो सी एकदा लिहिला. ओ आहे का, नाही, तो एकदा लिहिला. एम लिहिला. आता त्याच्या पुढे कुठला लेटर आहे, पी लिहिला. त्याच्या पुढे कुठला लेटर आहे, एल लिहिला. नेक्स्ट ई आहे, तो लिहून घेतला. आता पुन्हा आहे एम. एम आपण एकदा लिहिलेला आहे. मग एकदा लिहिलेला लेटर पुन्हा रिपीट करायचा नाही. त्यामुळे हा एम रिपीट लिहायचा नाही. परत परत लिहिला तर उत्तर चुकणार. नेक्स्ट आहे ई. ई सुद्धा आपण ऑलरेडी लिहिला आहे, तो सुद्धा रिपीट करायचा नाही. नेक्स्ट आहे एन. तो एन लिहून घेतला आणि टी. हा टी आपण जसाच्या तसा लिहिला. इथे हे स्पेलिंग मी तयार केलं आहे. फक्त याच्यातून जे डबल लेटर आले, जसं ई डबल होता आणि एन डबल होता, हा मी पुन्हा पुन्हा घेतला नाही. जर पुन्हा घेतला तर एक लेटर डबल आलं तर आपलं उत्तर चुकणार. त्यामुळे कॉम्प्लिमेंटला तयार करत असताना सेटमध्ये डबल लेटर घ्यायचं नाही. तर नेक्स्ट सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. आपले ज्ञानेंद्रिय लिहायचे. ज्ञानेंद्रिय कुठले कुठले, नोज. तिसरीला शिकलो आपण ज्ञानेंद्रिय. नोज, इयर्स, टंग. अजून नोज, इयर, टंग, आईज. 1 2 3 4 आणि स्किन, त्वचा. हे आपले सगळे ज्ञानेंद्रिय आहेत. या ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला ज्ञान होतं. थोडक्यात सेन्सरी ऑर्गन म्हणजे ज्ञानेंद्रियांची नावं लिहायची होती. आता सेट ऑफ प्राईम नंबर फॉर 1 to 20. प्राईम नंबर म्हणजे जो फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतो, इतर कोणाकडे सापडत नाही असा प्राईम नंबर. या सेटला नाव दिलं आहे डी. सेट तयार करू. चला प्राईम नंबर लिहायचा आहे 1 पासून 20 पर्यंत.
पर्यंत. चला प्राईम नंबर पहिला कुठला येतो 2, स्वतःच्याच पाड्यात येणारा. 2 नंतर येतो 3, 4 येतो 2च्या पाड्यात, तो घ्यायचा नाही. त्याच्यानंतर 5 येते 6 सोडला, त्याच्यानंतर 7 नंतर येतो 11 हा नंबर येईल. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो. हा 11 इथे लिहिला, त्यानंतर 13 लिहिला, 17 लिहिला अँड देन लास्ट इज 19 नंबर आपले संपले. प्राईम नंबर आहे म्हणजे फक्त आपल्या पाठात येणारे नंबर. नेक्स्ट, ते ऑफ द कंटेनमेंट ऑफ द वर्ल्ड, जगामधल्या सगळ्या असलेल्या खंडांची नावं लिहायची. जसं आशिया खंड, युरोप खंड, अमेरिका, तसे आपल्याला वर्ल्डमध्ये असलेल्या सगळ्या खंडांची नावं लिहायची. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात मोठा जो खंड आहे या खंडाचं नाव आपण इथे लिहूया. देन स्टार्ट. आहे सगळ्या खंडांची नावं लिहिली आहे. अमेरिका, आफ्रिका, अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, साऊथ अमेरिका अँड देन लास्ट इज एशिया. हे झाला प्रश्न चौथा. प्रश्न चौथामध्ये जेवढे सगळे प्रश्न होते हे आपल्याला फक्त लिस्टिंग मेथडने सोडवायचे होते. थोडक्यात यादी पद्धतीने आपण सगळी गणितं सोडवलेली आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिले बघा. राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. आपल्याला आता रूल मेथड करायचे. रूल मेथड म्हणजे काय, आपल्याला लिस्टिंग मेथड दिलेली, आपल्याला याच्यात रूल मध्ये कन्वर्ट करायचं. थोडक्यात यादी पद्धतीतून आपल्याला आता संक्षिप्त रूपात जायचं आहे. फर्स्ट चला, सेट ऑफ 8, याच्यात नंबर दिलेले आहेत बघा. 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100. बघितल्याच लक्षात येतं हे सगळे काय आहे, नंबर ऑफ स्क्वेअर आहे. मग आता लिहिताना काय लिहायचं, आपल्याला सेट ए दिलेला आहे त्यामुळे नाव एच लिहिलं. सच दॅट एक्स इज एक्स हा ए चे एलिमेंट हे सगळे आहे. मी एक्स नाव लिहिलंय. हे सगळे काय आहेत, नंबर ऑफ स्क्वेअर आहेत. हे सगळे नंबर आहेत आणि हे सगळे नंबर नॅचरल नंबर आहेत. पण कशाचे आहेत, नॅचरल नंबरचे स्क्वेअर आहे. कारण हे सगळे नंबर बघा, 1 चा स्क्वेअर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 पासून सॉरी 100 म्हणजे 10 पर्यंतचे हे सगळे स्क्वेअर आहे. म्हणून उत्तर फक्त येईल सेट ऑफ ए इज कर्ली ब्रॅकेट सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर ऑफ स्क्वेअर. हे सगळे एकमेकांचे स्क्वेअर आहे. एकदम सोप्या पद्धतीने आहे. आता नेक्स्ट बी सेट ऑफ बी मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये 6 चा टेबल दिलेला आहे. 6 चा टेबल कुठपर्यंत दिलेला आहे आपल्याला, 6 चा टेबल दिलेला आहे 48 म्हणजे कुठे 6 8 चा 48 दिलेला आहे. चला सुरुवात करूया. बी सेट लिहिला, कर्ली ब्रॅकेट, इथे एक्स नाव टाकलं, इथे वाय नाव टाकू. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी लिहिताना आपल्याला दरवेळेस कॅपिटल लिहिलं पण कर्ली ब्रॅकेटच्या आत हे दोन नावं जी असतात लेटरची ही नेहमी स्मॉल लेटर मध्ये शो करायची असतात. चला सुरुवात करूया. चला हे काय आहे, कशाचे नंबर आहेत सगळे, 6 चे नंबर आहे. 6 चा टेबल आहे बरोबर, कॉमा दिला. हा हे सगळे नंबर नीट बघा. 2 च्या टेबल मध्ये 2 ला डिव्हिजिबल आहे आणि 2 ला डिव्हिजिबल आहेत म्हणजे हे नॅचरल नंबर आहे. कशाचे, नॅचरल एलिमेंट्सचे, नॅचरल नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ नॅचरल नंबर. बट हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स कुठल्या एंडिंगला थांबले रे, 6 8 चा 48. मग 6 8 चा 48 म्हणजे हे जे नंबर आहे हा या नंबरपेक्षा 9 हा ग्रेटर आहे. आता मी 3 पद्धती दिली. हे सगळ्यात 6 च्या टेबलचे आहे. 6 च्या टेबलमध्ये असलेले नंबर सगळे एलिमेंट आहेत कोणाचे, नॅचरल नंबरचे. आणि हे सगळे नॅचरल नंबरचे जे एलिमेंट्स आहेत हे ग्रेटर ते त्याच्यापेक्षा 9 आहे. कारण 6 9 चा 54 इथे दिलेला आहे. त्यामुळे या 3 याच्यात मी अशी उत्तरे दिलेली आहेत. आता खाली काय दिलंय, स्मॉल. हे आपण बऱ्याच वेळा सोडवलं बघा. सेट सी तयार केला, कर्ली ब्रॅकेट टाकलं. आता इथे पुन्हा आपण पी टाकूया. स्मॉल पी मध्ये टाकला मी. हे काय आहेत, लेटर ऑफ वर्ड स्माइल. हे सगळे काय, ऑल लेटर ऑफ वर्ड. कुठल्या स्पेलिंगचे, स्माइल या स्पेलिंग मधले हे सगळे लेटर आहेत. या सगळ्यांचं एकत्र केलं स्माइल हे स्पेलिंग तयार होतं. म्हणून ऑल लेटर ऑफ वर्ड इज स्माइल. इथे इज टाकून घ्या, स्माइल अशा याच्यामध्ये येते. आता पुन्हा खाली हे बऱ्याच वेळा सोडवलं बघा आपण. डी चा सेट दिलेला आहे पूर्ण, संडे मंडे ट्यूसडे. काय ते, द डेज ऑफ वीक. मग इथे काय यायचा, डी सेट. डी सेट आता इथे परत मी नाव टाकलेलं आहे एक्स सच दॅट एक्स. जास्त करून एक्स वाय पी असे नाव टाकत जायचे जेणेकरून आपलं हे मधलं चुकत नाही. इथे लेटर ऑफ एन टाकला तर आपला नंबर ऑफचा येतो, नॅचरल नंबरचा येतो. क्यू टाकला तरी कधी कधी थोडंसं कन्फ्युजन होतं. त्यामुळे हेच नंबर शक्यतो वापरायचे, हे लेटर वापरायचे. हे सगळे नंबर काय आहेत, हे डेज आहे. डेज एक्स सच दॅट इज डेज ऑफ अ वीक.
एका आठवड्यातल्या सगळ्या दिवसांची ही काय आहेत, नावं आहे, आठवड्यांचे वार आहे का आठवड्यातले. देन लास्ट इथे दिलेला आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला एच दिलेला आहे, AET दिलेला आहे. काय होतं स्पेलिंग तयार होतं तिथे EAT. तर याच्यामध्ये दुसरं स्पेलिंग कुठलं तयार होणार आहे, याचं जर आपण दुसरं तयार केलं तर इथे बघा Y such that Y is better of EAT 8 जे आपण जेवणाला वगैरे म्हणतो त्या याच्यामध्ये. सो हे आपले सगळे झाले सेट. प्रश्न 5 पर्यंत आपण सगळं सॉल्व्ह केलेलं होतं. आज आपला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये 5 प्रश्न सोडवून झालेले आहेत आणि हे प्रश्न आय होप तुमच्या लक्षात आलेले असतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा घेऊया, पुढचे सेट सोडवूया. मला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि गणितांची उत्तरही लक्षात आली असतील ते सुद्धा आम्हाला मेसेजमध्ये कळवा, रिप्लाय द्या आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.